कढी बघणार आहोत। त्याच्यासाठी मी एक कैरी उकडून घेतलेली आहे ऑलरेडी आणि आता मी त्याच्यासाठी वाटण तयार करते। तर वाटणात मी खोबरं घेतलं आहे, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेते। थोडंसं आता जिरं टाकून घेणार आहे त्यात आणि हे बारीक वस्त्रगाळ वाटून घेणार आहे। ओलं खोबरं याच्यासाठी वापरलेलं आहे आणि तुम्हाला हवं असल्यास कढीत तांदळाचं पीठ तुम्ही घालू शकता घट्टपणा येण्यासाठी, बट मी ते घातलेलं नाही आहे। त्याला गर त्याचा काढून घेते, कैरीचा पूर्ण गर काढून घेते। चमच्याने इझिली तो निघतो। फोडणी करायला सुरुवात करणार आहोत। त्याच्यासाठी गॅस पेटवले। टोपात मी शक्यतो स्टीलचा स्टोव घ्यावा, कारण कैरी आंबट असल्यामुळे त्यात जिरं, राई, मिरची, मेथी दाणे, हिरवी मिरची, लाल मिरची दोन्ही मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यात फोडणी। हिंग आणि कढीपत्ताही त्यात घेतलेला आहे। आता त्यात हळद टाकून घेते। वाटलेलं वाटण आता आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत। थोडं थोडं टाकून मी परतून घेते त्यात आणि कैरीचं जे गर काढून घेतलेलं आहे त्याला मिक्स करून घेतलं आहे तो त्यात घालते। जेवढं घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करू शकता। आता मीठ घालते त्यात आणि गूळ घालणार आहे। आता एक उकळी आली की ताकाप्रमाणे गॅस बंद करून टाका।